श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की। दोन चार बोर्ड सटासट फिराते लाख बनते हैं और बनकर टूट जाते हैं, शिरडी वही आते हैं जिन्हें बाबा। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, साई बाबा की। ओम साईराम। अशीच बाबांचा प्रचार। ओम साईराम, ओम साईराम। सर्व मान्यवरांचे अधिक ऋण व्यक्त करतो की सुंदर अशा कार्यक्रमाला आपण ग्रामस्थ, नगरपालिका, नगरसेविका, नगरसेवक उपस्थित झाला, त्याबद्दल पुनश्च एक वार संस्थांच्या वतीनं मी आपले ऋण व्यक्त करतो। ओम साईराम। नमस्कार मेरे प्यारे भाई और बहनों। सर कारगिलकर सर आपको भी, भीमराज सर, हर्ष और आप सबको भी मेरी तरफ से प्रणाम। हैप्पी रिपब्लिक डे। मैं भावुक हूँ, जब भी मैं शिरडी आती हूँ मुझे लगता है मैं घर आई हूँ। सच्ची तहे दिल से मैं कह रही हूँ। कल हम पूरा दिन हम बाबा के आसपास भी थे, दर्शन आरती बैठे। मुझे होटल जाने का मन ही नहीं कर रहा था कि मैं बोली कि मैं यहीं पे बैठूंगी पूरा। मैं मतलब बाबा को जिस ऐसे मैं प्यार करूं। बाबा जी के बारे में हम सब यहाँ पे जितना भी कहे कम है। बाबा जी सबका मालिक, जो कहते हैं सबका मालिक एक है। बस बहुत अच्छा लगता है यहाँ के आप सबसे मिलके। और आज ये मौका है, हर्ष को मेरी तरफ से बहुत ब्लेसिंग्स। मैं बड़ी हूँ तो मैं ब्लेसिंग्स दे सकती हूँ आपको, आपके परिवार को, आपके माता जी को। वो भावुक हो गई ना, नेचुरल है, बेटा है ना, माँ को और क्या चाहिए। और जो आप काम कर रहे हैं बाबा जी के लिए, 24 घंटे बाबा जी के साथ शिरडी में, मंदिर में, और क्या चाहिए माँ को। सो आई अंडरस्टैंड कि मेरा भी 40 साल का बेटा है, तो माँ के लिए बेटा बेटा होता है, बच्चा बच्चा होता है। और बाबा जी हमारे लिए, हम सब बाबा जी के बच्चे हैं। तो बस मैं जितना कहूँ कम कहूँगी, क्योंकि बाकी सब ने जो कहा वो सब सच है, सही है। और मैं सिर्फ ये प्रार्थना करूँगी कि बाबा जी हमेशा उनके द्वार पे हमेशा हमें बुलाए रहें। थैंक यू, धन्यवाद। ओम साई राम, जय महाराष्ट्र। 24 hours inside the temple या डॉक्युमेंटरीच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमास उपस्थित सिने अभिनेत्री रीता अग्निहोत्री मॅडम, शिर्डी शहराच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके साहेब, त्याचप्रमाणे साईबाबा संस्थानचे माजी ट्रस्टी श्री डॉक्टर कोंदकर साहेब, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री दराडे साहेब, ज्यांनी ही फिल्म डायरेक्ट केली असे या फिल्मचे डायरेक्टर श्री हरीश पांड्या, या ठिकाणी उपस्थित असलेले शिर्डी शहरातील सर्व नगरसेवक, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, प्रथमतः श्री हरीश पांड्या आणि आपले सहकारी आपण जी बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार, त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांचं जे कार्य चालतं हे कार्य जगाला माहिती व्हावं म्हणून ही जी डॉक्युमेंटरी तयार केली, त्याबद्दल श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो। बाबांना जे डोनेशन येतं, या डोनेशनचा उपयोग जो आहे आपण वेगवेगळ्या कारणासाठी वापरतो। आपलं जे साईबाबा हॉस्पिटल आहे, साईनाथ हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी दररोज 1600 ते 1700 पेशंट जे आहेत त्याच्यावर आपण ओपीडीच्या स्तरावर ट्रीटमेंट करतो आणि 500च्या दरम्यान पेशंट जे आहेत ते आपले ॲडमिटेड असतात। ओपनर सर्जरी, न्यूरो सर्जरी, एंजिओप्लास्टी, ऑर्थो असे वेगवेगळ्या ट्रीटमेंट जे आहेत
गरीब आणि गरजू रुग्णांना जे आपण या ठिकाणी करत असतो. आपलं जे प्रसादालय जे आहे आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय आहे आणि सांगताना आनंद होत आहे की 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 1 जानेवारीला प्रसादालयामध्ये 97,500 साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि 14,000 साई भक्तांनी ब्रेकफास्ट, 1,10,000 साई भक्तांनी 1 जानेवारीला जे आहे ते प्रसादालयामध्ये जे आहे ते प्रसाद भोजन लाभ घेतलेला आहे. साईबाबा संस्थांचे भक्तनिवास असतील, बाहेर जे रुग्ण जे आहेत जे आपल्याकडे ऍडमिट नसतात परंतु बाहेरच्या हॉस्पिटलला असतात त्यांना द्यायची आपण जी आर्थिक मदत करत असतो ती मदत असेल, अशा वेगवेगळ्या चॅरिटी वर्क जे आहे ते साईबाबा संस्थांच्या माध्यमातून चालत असतं. परंतु हे एवढं चॅरिटी वर्क आपलं चालत असताना सुद्धा 250-300 कोटीचं चॅरिटी वर्क जे आपलं दरवर्षी चालतं आणि एवढं मोठं चॅरिटी वर्क चालत असताना बाहेर काय आपण पसरली जाते. साईबाबा संस्थांनी जे आहे ते हज यात्रेला 35 कोटी रुपये दिले. एक बांगलादेशचा व्हिडिओ टाकला जातो आणि ते साईबाबा संस्थांची काउंटिंग आहे. म्हणजे आपलं एवढं मोठं काम चालू असताना हे काम आपल्याला बाहेर जे आहे माहिती नव्हतं आणि हे सर्व जगाला माहिती व्हावं म्हणून आपण जे ही डॉक्युमेंटरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून साईबाबा संस्थांचं जे काम जे आहे ते सर्व जगाला माहिती व्हायला पाहिजे आणि आपलं काम आपण पुढे नेलं म्हणजे मग हे जाणीवपूर्वक ज्या अफवा पसरवले जातात त्या ज्या आहेत त्या कमी होतील आणि सर्वांना जे ती माहिती होईल. साईबाबा संस्थांचे 6,300 कर्मचारी आहेत. वेगवेगळे त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही निश्चितचपणे प्रयत्न केलेला आहे. स्वतः पोटाला चिमटा घेऊन आर्थिक चणचण सहन करून जे आमचे सर्व कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी येणाऱ्या भक्ताला जे आहे ते सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात. आम्हाला सर्वात जास्त मार्क्स जे आहेत भक्त या ठिकाणी आल्यानंतर सर्वात जास्त मार्क्स जे आहेत ते आमच्या स्वच्छतेला मिळत असतात. तसेच मार्क जे आहेत ते आरोग्य सेवा म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे प्रत्येक डिपार्टमेंट मधला आमचा कर्मचारी जो आहे तो बाबांची जी सेवा जी आहे श्रद्धा आणि समर्पण जे आहे या भावनेने करत असतो आणि त्यामुळे जे आहे प्रत्येक भक्त यावेळेस या ठिकाणी येत असतो त्यावेळेस तो जाणीवपूर्वक म्हणत असतो की या ठिकाणची व्यवस्थापन जे आहे या ठिकाणची दर्शन लाईन जी आहे या ठिकाणची सर्व स्वच्छता जी आहे ही कुठं पाहायला मिळत नाही. आणि हे आम्हाला जे रिमार्क्स मिळतात ते रिमार्क्स जे आहेत ते आमचे जे कर्मचारी जे अहोरात्र मेहनत करत असतात त्याच्यामुळे ते मिळत असतात आणि या कर्मचाऱ्यांचा गुणगौरव व्हायला पाहिजे, त्यांना रिकग्निशन व्हायला पाहिजे, त्यांचं काम जे आहे ते बाहेर सर्वांच्या समोर यायला पाहिजे. म्हणून हर्ष आणि आमची चर्चा झाली, हर्षने प्रस्ताव मांडलेला होता असं करायचं आपल्याला, तर ते हे काम सर्वांच्या समोर यायला पाहिजे म्हणून ही डॉक्युमेंटरी जी आपण तयार केलेली आहे. ही डॉक्युमेंटरी तयार करताना हर्ष जे आहे आपण आपले आई वडील आपलं कुटुंब आणि आपली सर्व टीम जी आहे त्यांनी अत्यंत समर्पित भावनेने जी आहे ती ही डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे. आपलं नाव जे हर्ष आहे आणि नावामध्ये जे आहे ते हर्ष आहे म्हणजे काय उल्हास हसू आपल्या नावामध्ये असतो. आपण ज्या ज्या वेळेस भेटलो त्यावेळेस आपली जी उत्सुकता जी आहे ती काय म्हणजे पहिल्या दिवशी ज्यावेळेस भेटलो तशीच उत्सुकता जी आहे ती आज बी आहे आणि एवढा उत्साह जो आहे एवढी ताकद जी आहे अशीच ताकद जी आहे ती बाबा आपल्याला आणि आपल्या सर्व टीमला देऊ. आपल्या हातून जे चांगलं काम जे आहे असंच काम जे आहे ते या पुढील कालावधीमध्ये सुद्धा हो. बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी आपण जे पुढे उपक्रम घेणार आहेत त्या उपक्रमासाठी सुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते साईबाबा संस्थांच्या मार्फत राबवले जातात. जे सोशल मीडिया समिट झालेलं होतं त्यामध्ये जवळपास 300 ते 400 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि तेवढीच त्यांच्यासोबतची टीम म्हणजे 800 ते 1000 बाबांचे भक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या ठिकाणी आपण याच ठिकाणी त्यांचं 2 दिवसाचं समिट घेतलेलं होतं आणि या समिटमध्ये संस्थांची सर्व मंदिरामध्ये चाललेले सर्व धार्मिक कार्यक्रम असतील आणि संस्थांचं सर्व कामकाज जे आहे ते त्यांना या ठिकाणी दाखवलेलं होतं. त्यामुळे सुद्धा जे ते बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मदत झालेली आहे. बाबांच्या चरण पादुका यात्रा जी आहे त्या सुद्धा जे आहेत एप्रिलमध्ये आपण साऊथमध्ये गेलेलो होतो, नंतर विदर्भात गेलो, नंतर कलकत्ता,
गुवाहाटी, आग्रा या ठिकाणी गेलो आणि 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर आपण दिल्ली, चंदीगड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागामध्ये जाऊन आलेलो आहे आणि त्याचा अत्यंत चांगला परिणाम जो आहे तो झालेला आहे. भक्तांच्या मध्ये अत्यंत उत्साह आहे आणि जे भक्त जे आहेत ते थोडे संभ्रमावस्थेत होते, अटॅचमेंट तर आहेच, परंतु त्यांना सुद्धा जे आहे ते एक जवळीक जे आहे साईबाबा संस्थान बाबांच्या सोबत तर त्यांचे अटॅचमेंट 1 to 1 असतं, परंतु बाबांचा भक्त साईबाबा संस्थांशी सुद्धा जोडला गेला पाहिजे यासाठी जे प्रयत्न जे आहेत ते करण्यात आलेले आहेत, जेणेकरून जे आहे ते बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार होईल यासाठीचे सर्व प्रयत्न जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. या सर्व प्रयत्नामध्ये आमचे सर्व सहकारी जे आहेत अत्यंत समर्पित भावनेने जे ते बाबांची सेवा करत असतात. मी पुन्हा एकदा हर्ष आपले आणि आपल्या सर्व टीमचं जे आपण ही डॉक्युमेंटरी या ठिकाणी तयार केलेली आहे त्याबद्दल साईबाबा संस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आणि समोरचे सुद्धा जे नगरसेवक असतील, सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील, आपण सर्वजण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. शिर्डी ग्रामस्थ, बाबांचे भक्त आणि शिर्डीबाई साईबाबा संस्थान आपण सर्वांनी मिळून जे आहे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला तर एवढे भक्त या ठिकाणी येणार आहे. बाबांनी म्हटलेलं आहे मी गेल्यानंतर या ठिकाणी भक्तांची मुंगीसारखी लाईन लागणार आहे. आता ती लाईन लागलेलीच आहे, ती लाईन जी आहे आपल्याला आणखी दाट करायची आहे. जास्तीत जास्त साई भक्त या ठिकाणी येतील आणि बाबांचं दर्शन घेतील, बाबांचे आशीर्वाद प्राप्त करतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. पुन्हा एकदा धन्यवाद आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम.